आणि त्या राजकीय टॉपने आपण बातम्या बघूयात। आरक्षणात मी अडथळा आणला असं शिंदे म्हणाले तर त्याच क्षणी राजीनामा देईन, राजकारणातून संन्यास घेईन। जरांगेंना उत्तर देताना फडणवीसांची रोखठोक भूमिका। मराठ्यांविरोधात केल्याचा फडणवीसांचा पश्चाताप, आम्ही फडणवीसांना विरोधक मानत नाही, त्यांनी सगळी स्वरांची अंमलबजावणी करावी। मनोज जरांगेंची फडणवीसांना विनंती। मराठा आरक्षणाच्या कायद्यात फडणवीसांचा मोलाचा वाटा, विरोधकांकडून फडणवीसांवर खोटे आरोप, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। मुंबई गोवा महामार्गावरील कुचकामी कामाला रवींद्र चव्हाण जबाबदार, मुख्यमंत्री रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्यावा, शिंदे गटाच्या रामदास कदमांची मागणी आहे। रामदास कदम अडाणी माणूस, युतीधर्म पाळतोय, सांभाळून बोला नाहीतर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, रवींद्र चव्हाणांचा रामदास कदम यांना इशारा। रामदास कदम 15 वर्ष मंत्री होते तेव्हा काय केलं, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून कदमांनी केलेल्या टीकेला चव्हाणांचं उत्तर। रवींद्र चव्हाण पागल झाले, सार्वजनिक बांधकाम खातं सांभाळण्याची त्यांची लायकी नाही, चव्हाणांकडून युती तोडण्याचे प्रयत्न, रामदास कदमांचं चव्हाणांना उत्तर। वारंवार भाजपवर बोलणं मान्य नाही, अशा टीकांमुळे मनं दुखावतात, मुद्द्यांवर शिंदेंनी बोलणार, रामदास कदमांच्या वक्तव्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया। आमचं घर फोडलं, पक्ष फोडला, चिन्ह नेलं आणि विकासासाठी गेल्याचं सांगतात, भुजबळ जेलमध्ये जाण्यापासून वाचण्यासाठीच भाजपसोबत गेले, सुळेंचा हल्लाबोल।